100 ग्रॅम पेक्षा जास्त सोनं तुमच्या घरात नका ठेवू चुकून सुद्धा, नाहीतर तुमच्या घरी रेड पडेल. बघा असे लोक पोस्ट करतात इंटरनेटवर, तर काय हे खरं आहे? यात काही सत्यता आहे? तर बघा याची सत्यता थोडीफार आहे, पण ती तुमच्या खूप कामी येईल. तर हा प्रश्न की एक व्यक्ती आपल्या घरात किती सोनं ठेवू शकतो, तर याचे उत्तर आहे अनलिमिटेड. जर तुम्ही ITR फाईल करतात, इन्कम टॅक्स रिटर्न, तुम्ही जर बरोबर तुमचा इन्कम दाखवत आहात, तुम्ही जितके पण कमवत आहात त्या हिशोबाने जर तुमच्याकडं सोनं आहे, तर तुम्हाला कोणी काहीच नाही करू शकत. का? तर 20 लाख रुपये कमवले तर 10 लाखांचे सोनं नाही होऊ शकत का? तर ते बरोबर आहे. पण जेव्हा पूर्वजांकडून भेटलेल्या सोन्याविषयी बोलले जाते किंवा ते सोनं ज्याचे कोणतेच बिल नाहीये तुमच्याकडे व ते खूप जास्त आहे, अशी केस जेव्हा येते तेव्हा त्यासाठी पण सरकारचा एक नियम आहे. एक विवाहित महिला स्वतःकडे इन्व्हॉइस नसणारे म्हणजेच बिल नसणारे सोनं अर्धा किलो पर्यंत ठेवू शकते व एक अशी महिला जिचे लग्न नाही झालेले ती ठेवू शकते 250 ग्रॅम. आता पुरुषांच्या बाबतीत सोनं असणारी मात्रा फक्त 100 ग्रॅम ठेवलेली आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीकडे 100 ग्रॅम पर्यंत असू शकते सोनं कोणत्याच बिलाशिवाय. तर जर घरात एक वडील आहे, मुलगी व एक आई आहे, 3-4 जणांची फॅमिली, तर ते 700-800 ग्रॅम जवळ-जवळ 1 किलोपेक्षा थोडे कमी सोनं ठेवू शकतात बिलाशिवाय, रेकॉर्डशिवाय. आता ह्यापेक्षा जास्त जर आहे जे की असते साउथ इंडियातील घरात 5, 6, 8 किलोपर्यंत सोनं असते, तर ह्या केसेसमध्ये तुमचे इन्कम मॅच झाले पाहिजे तुमच्या पूर्ण सोन्याच्या क्वांटिटीला, नाहीतर इन्कम टॅक्स वाले तुमच्या घरी येतील आणि सगळं संपून जाईल.